मराठी लोकांच्या भावना ज्या आहेत ते तीव्र होताना पाहायला मिळत आहेत। कारण मागच्या काही दिवसापासून सातत्याने या सगळ्या परिसरामध्ये अमराठी व्यापाऱ्यांचा जो काही मोर्चा आहे किंवा मराठी भाषेवरती जे काही मराठी भाषेबद्दल त्यांची जी काही भावना आहे ती दिसत असताना अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा जर मराठी लोकांनी घेतल्या तर मग पोलीस आमच्यावरती कारवाई का करतायत, अशा पद्धतीचा प्रश्न विचारत या सगळ्या जे काही महिला आहेत, वेगवेगळ्या पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षाच्या, त्याचबरोबर मराठी सामान्य माणूस म्हणून सुद्धा या मोर्चामध्ये काही ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांना सुद्धा आता ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। तुम्ही चुकीचं करता आहात मॅडम। आम्ही काही वाद घातलेला नाहीये, आम्ही वाद घातलेला नाहीये, तरी ही जबरदस्ती आमच्यावर झालेली आहे। मराठी माणसांवरच जबरदस्ती होते, सगळ्या गोष्टींवर मराठी माणसावरच अन्याय होतो आहे महाराष्ट्रामध्ये। चुकीचं आहे, टोटल चुकीचं आहे। बाबा ये चला 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 बाबा चला पुढे चला रे। मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून जी आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती त्याला मराठी माणसाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, त्याच्यामध्ये मनसैनिक सुद्धा सहभागी झाले, ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले आणि सोबतच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांचा देखील सहभाग होता। मात्र या परिसरामध्ये जमावबंदी व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला उत्तर म्हणून मनसेकडून आंदोलन जे आहे मोर्चाची साथ घालण्यात आलेली होती। मात्र आज पहाटेच सगळ्यांना दडपशाही आहे, दाबून टाकतात, सगळ्यांना दाबून टाकतात, सगळ्यांना एकेकाला पकडून आतमध्ये टाकता तुम्ही लोक। व्यापारी जेव्हा बाहेर आले तेव्हा का नाही आणि हा कायदा वापरला? फक्त इथल्या स्थानिक लोकांसाठी हा कायदा, स्थानिक लोकांना काय सांगणार आम्ही, काय सांगणार? हे सांगणार ना, हे सांगणार दडपशाही आहे, सगळ्यांना एकेकांना पकडून आतमध्ये टाकता। मोर्चाला परवानगी दिली, मग आता सामान्य माणूस, सामान्य मराठी माणूस जर मोर्चा काढतोय तर त्याला परवानगी का दिली जात नाही असा संतप्त सवाल या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित लोकांकडून केला जातोय। जमलेल्या लोकांची पोलिसांकडून धरपकड जी आहे ती सुरू झालेली आहे। मिळेल त्या गाडीमध्ये आंदोलनकर्त्यांना टाकलं जातंय आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातंय। मग त्या रिक्षा असो किंवा पोलिसांच्या गाड्या असो, प्रत्येक गाडीमध्ये जे जे आंदोलनकर्ते सहभागी झालेल्या त्या आंदोलनामध्ये त्यांची धरपकड करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। मराठी माणसाच्या मोर्चाला महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही, जाहीर निषेध करतो। आज आम्ही कुठलाही पक्ष नाही, मराठी एकीकरण, मराठी समाज सगळे एकत्र करून आम्ही मोर्चा काढत होतो। हा जाहीर निषेध आहे सरकारचा। पोलिसांनी दडपशाही केली असं तुम्हाला वाटतं? हो, 100% दडपशाही आहे। सरकारबद्दल काय तुम्हाला काय बोलणार? आमचं दुर्दैव बोलायचं सरकारवरती, काय बोलणार? दुर्दैव। तर अविनाश जाधव यांची पहाटेच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर संदीप देशपांडे असो किंवा राजू पाटील मनसेचे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। हा मोर्चा जो आहे तो सर्वसामान्य मराठी माणूस याचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे यांच्याकडून सकाळी सांगण्यात आलं। वर्षभरात ही पहिली घटना आहे की अशी मारहाण झालेली आहे म्हणून ते व्यापारी आणि ग्राहकाचा वाद होता। या लोकांनी काय म्हणून त्याला हे वेगळं वळण दिलं। आणि अजून एक गोष्ट, दररोज मारता पहिली घटना आहे, तुम्ही मला स्पष्ट करून दाखवा कुठं मारलं कुणाला। आणि आम्ही जर एवढ्या गुंड प्रवृत्तीचे महाराष्ट्रीयन लोक असतो ना, आम्ही जर गुंड प्रवृत्तीचे माणसं असतो ना, तर एवढं साम्राज्य तुम्ही इथं निर्माणच केलं नसतं। त्या महाराष्ट्रात एवढं साम्राज्य निर्माणच केलं नसतं तुम्ही। सरकार दडपशाही करते, त्या लोकांना अधिकार आहे मोर्चा करायचा, आम्हा लोकांना का नाही आहे? आम्ही बोललो तर झालं काय? लोकशाही गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मोर्चा काढायचा, आम्हाला आमचा मागणी मांडण्याचा अधिकार दिलाय। तुम्ही आम्हाला असं कसं बोलू शकता की तुम्ही हे करू शकत नाही बोलून?